मनोज जरांगे पाटलांनी वाल्मिक कराडच्या बाबत एक गौप्यस्फोट केला। विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड भेटीसाठी आला होता अशी माहिती जरांगेंनी दिली। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। अरे म्हणलं ये का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीले माहित आहे नव्हतं आणि मग ते लगेच बाहेर गेलं। मी तेवढं म्हणलं ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं दादा बरोबर उभा करा जाऊन घ्या भेट। तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं। मनोज जरांगे पाटलांच्या या गौप्यस्फोटानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। जरांगे पाटलांनी केलेल्या या गौप्यस्फोटाचा संबंध मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीच्या आधी केलेल्या आंदोलनामुळे जरांगे पाटलांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता, त्यामुळे सर्व पक्षांचे नेते त्यांची भेट घेत होते। अशीच भेट धनंजय मुंडेंनीही घेतल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं। धनंजय मुंडे निवडणुकीपूर्वी मला भेटायला आले, त्याआधी 8 दिवसापासून त्यांचे फोन येत होते। रात्री 2 वाजता धनंजय मुंडे आले, त्यांच्यासोबत वाल्मिक कराड होता। धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली अशी मोठी माहिती मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच सगळ्यांच्या समोर जाहीर केली। आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर। पण ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं दादा बरोबर उभा करा जाऊन घ्या भेट। तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून। अरे म्हणलं ये का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीले माहित आहे नव्हतं। वाल्मिक कराडवर शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरसाठी पैसे घेतल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी हा गौप्यस्फोट केला। त्यामुळे त्यांच्या या गौप्यस्फोटाला काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जरांगे पाटलांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे पुढील काही दिवस राजकीय वाद सुरू राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र जरांगे पाटलांनी हा गौप्यस्फोट इतक्या उशिरा का केला आणि त्या बैठकीत नेमकं काय ठरलं हा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।